चला आपण आज खुसखुशीत कोथिंबीर वडी करूया। त्यासाठी आपण एक साहित्य घेतलेले आहे। एका बाउलमध्ये कोथिंबीर घेऊन त्यात लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून कोथिंबीरमध्ये टाकूया आणि सर्व पीठ बरेच पीठ घेतले आपण त्या सर्व एक एक वाटी पीठ यामध्ये टाकून कोथिंबीरमध्ये टाकून देऊया। आणि आपण तांदळाचे पीठ फक्त 2च चमच घेणार आहोत क्रिस्पी होण्यासाठी। हळद, हिंग आणि थोडासा सोडा टाकूया, खाता सोडा म्हणतात त्याला, आणि चवीपुरते थोडेसे मीठ टाकूया। हे सगळं मिश्रण आपण हाताने मळून घेऊया। आता थोडे थोडे पाणी करून टाकू। आता हे छान मळून झालेले आहे। आपण आता हातावर थोडेसे तेल घेऊन त्याला छान असा गोल बनवून घेऊया। आता हे सगळे तयार झालेले आहे, तेल लावून छान तयार झालेले आहे। आपण एका कढईमध्ये आपण गरम करण्यासाठी पाणी ठेवलेले आहे आणि एका जाळीमध्ये आपण चाळणीला तेल लावून आपण त्याच्यामध्ये डो करून ठेवूया। म्हणजे आता सगळे केलेले आहे आपण ते वाफेच्या कढईमध्ये ठेवून देवा। वाफ आलेली आहे चांगले, त्याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटे आपण त्याला वाफून घेतलेले आहे। छान मस्त शिजलेले तापण आहे। आपण त्या बाहेर काढून घेऊया। आता कढई ठेवूया गॅसवर, त्यामध्ये तेल ओतूया। तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। आपण अगोदर पॅड घेतला आहे, पॅडमध्ये छान कटिंग करून घेऊया। त्याच्यामध्ये छोटे छोटे पीस करून घेऊया। ते सगळे पीस झाले तयार। आपण एक एक पीस करून तेलामध्ये टाकणार आहोत। पहा, आता छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ते छान भाजून घेऊया। छान असे छान क्रंची सारखे तळलेले आहेत। आपण परत ही दुसरे टाकून घेऊया। आता आपण चेक करून पाहूया, एकदम छान क्रिस्पी सारखे झालेले आहेत। मी एक घास खाऊन पाहिलेला आहे, खूप छान कुरकुरीत झालेला आहे। त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा।